गोलंदाजी असेल, दोघे देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसलेत. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर आयोजक संघाशी आहे, ते सातत्याने या मैदानावर खेळत असतात. त्यांच्या विरोधामध्ये काय रणनीती असते? नक्कीच इकडनं मात्र नाणेफेकी जिंकली, निर्णय काय असेल ते पहिल्यांदा विचारूया. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल विरोधी संघाला? आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला. ठाकूर, खऱ्या अर्थाने विचार केला तर स्वतःच्या गावावर खेळतात, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत. इकडे नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्की, आम्ही 100% देऊ. सकाळपासून आम्ही ऑर्गनाईज करतो, पण जिथे मॅच आली तिथे आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू आणि मॅच चांगलीच खेळू आम्ही. खऱ्या अर्थाने सकाळपासून देवा ठाकूर देखील खूप थकलाय, खूप मेहनत या स्पर्धेकरता घेतली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर ती एनर्जी तुमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? त्या एनर्जीने खेळ होईल का? तेव्हा गावासाठी आपण खेळतो तेव्हा काही असं विकनेस वाटत नाही आणि आम्ही पूर्ण एफर्ट द्यायचा प्रयत्न करू. आणि मी पूर्ण कमिटीचा सहकार्य म्हणजे भेटेल आपल्याला सपोर्ट, त्यांचा सगळ्यांचा धन्यवाद करेन. आणि उद्या पण जे टीम येणार आहेत कृपया करून टाईमवर आहे, जिकडनं आपण 4 किंवा 5 ओव्हरची मॅचेस कंपल्सरी खेळू आणि टुर्नामेंट चांगली खपायचा प्रयत्न करू आम्ही. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जास्त जाऊया समालोचन कक्षामध्ये. थैंक यू हर्ष पाटिल. फील्डिंग रिग्नेश 11 दानाल, आपसे रिक्वेस्ट है यशराज पाटिल कि आपको जल्द से जल्द फील्डिंग लगाना है. टोटल 3 मैचेस है और हमारे पास वक्त सिर्फ 2 घंटा 10 मिनट है 3 मैचेस को कंप्लीट करने के लिए. तो बिल्कुल अब सबको 20 मिनट में अपने 4 ओवर किसी भी तरह कंप्लीट करने हैं. पहले 3 ओवर 15 मिनट में, वरना फिर एक फील्डर एक्स्ट्रा आएगा 38 सर्कल के अंदर. देखिए ठाकुर पाड़ा की टीम, राहुल ठाकरे, अगर प्रैक्टिस करेंगे आपका ही वक्त बर्बाद होगा. आइए माइक्रोफोन पर अब आपके साथ जुड़ने जा रहे हैं वो कमेंटेटर, लाखिवली गांव से आज गोवे नाके तक का इन्होंने लंबा सफर तय किया है और कमेंट्री में काफी एनर्जी भी करते हैं अपनी खर्च. नाम है पाटिल हर्ष. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. वेळ खूप कमी आहे कारण आपल्याला इकडनं अजून देखील 3 सामने खेळवणे बाकी आहेत. 3 सामने खेळवणे बाकी आहेत. चला वेळ कमी खर्च करायचा आहे. सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. ठाकूरपाडा संघ एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स ठाकूरपाडा, त्याच्या विपक्षामध्ये रिग्नेश 11 राहनाल. एक चांगली लढत. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. 2 ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालेत, आपण पाहत आहेत. फ्रान्सी
आपण पाहतायत सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना दोन सलामीवीर बॅटर्स. रिग्नेश 11 संघ आपला 12th मॅन या ठिकाणी उपस्थित नाहीये. सलामीची जोडी अजय आणि यश दोन सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. मैदानावरती इंटर होत असताना आपण पाहतोय. रिग्नेश 11 संघाचा 12वा खेळाडू. चला आपण लवकरात लवकर यायचंय अथवा 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर आपण पेनल्टीच्या धावा ऍड करणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच वेल खूप कमी आहे आपल्याकडे. राहुल तरे वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू स्टेट बॅटनं ऑन दी राईज. क्षेत्ररक्षक आहेत मनीष पाटील करणार नाहीये चूक. पकडली आहे तिकडे झेल. टेंबिवलीच्या चित्त्यानं पकडली आहे झेल आणि संपला इकडे मात्र खेळ फलंदाजाचा. बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार होत असताना आपण पाहत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मयूर मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल तर्रा पहिल्या चेंडूवर सफलता इकडनं प्राप्त झाली आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी गेल्या सामन्यामध्ये देखील राहुलने केली होती. या दरम्यान चेंडू मात्र बॅटची कडा लागली आहे. जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. एक धाव झाली आहे पूर्ण. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतंय. ते म्हणजेच 1च्या घरामध्ये अकाउंट ओपन झालंय. आपण पाहतायत फलंदाजी करणाऱ्या संघाचं. राहुल या दरम्यान चेंडू मात्र आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. राहुल या दरम्यान चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव या ठिकाणी मात्र आली आहे. या एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. आपण पाहताय 4च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 4 धावा धावफलकावर. राहुल तरेने चांगली गोलंदाजी केली आहे. या दरम्यानचा फटका. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू फील्ड करत असताना दिसलाय.
राहुल तरे चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला तरी जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने चांगल्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी करतोय. या दरम्यान चेंडू मात्र जबरदस्त आहे. स्टेट बॅटना मिड ऑनला चेंडू खेळून काढले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणे अगोदर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत ते म्हणजेच पाच धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पेनल्टीच्या 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करतोय. पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. खराब सुरुवात म्हणावी लागेल. खऱ्या अर्थाने इकडनं मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. कृणाल पाटील याने गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त षटक हाताळलं होतं जरूर, परंतु या सामन्यामध्ये देखील चांगले षटक हाताळावं लागेल. आपण जर सोहम पाटील यांचा विचार केला तर नक्कीच ते थोडेसे इंजर्ड आहेत, नाहीतर त्यांचं देखील षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक अप्रतिम गोलंदाज देखील आहेत. हँडसम बॉय, चॉकलेट बॉय सोहम पाटील. कृणाल पाटील षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान चेंडू बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे करणार नाहीये चूक. अजून एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. बॅटिंग करते का तो? नवीन फलंदाज अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलेत फलंदाजी करण्याकरिता. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. यशराज तिकडे डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण गणेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चांगल्या पद्धतीचा थ्रो. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या दरम्यान चेंडू सुंदर आहे. जबरदस्त बोटांची जादू दाखवली आहे. इकडं थोडीशी बोटं फिरवली आहेत. कृणाल पाटील व्हेरिएशन करिता ओळखले जात आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केलं, व्हेरिएशन अँड व्हरायटीज, बदल ही काला बरोबरीनेच क्रिकेटची देखील गरज आहे. व्हेरिएशन कृणाल पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी त्याने जरूर केली होती. या दरम्यानचा फटका मात्र सुंदर आहे, परंतु फसलाय. चेंडू खाली. मनीष पाटील करणार नाहीये चूक. सॉफ्ट डिसमिसल, पकडली गेली आहे झेल आणि संपलाय अजून एका फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येत आहेत, लवेश येत आहेत. ऍक्च्युली चुकीची दुरुस्ती आपण पाहत आहेत. सध्याच्या घडलं तरी दयनीय स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ, कारण धावा यायला हव्यात, धावा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी करताना दिसलेत. राहुल नंतर आता मात्र कृणाल देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. या दरम्यान चेंडू गती कमी केली आहे.
फसवलंय फलंदाजाला. अक्षरशः फलंदाजांना इकडनं चारी मुंड्या चित्त करण्याचं काम कृणालनं केलंय. कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत त्यांच्या व्हेरिएशनमध्ये अक्षरशः फलंदाज अडकले जातात, फसले जात आहेत. मोठे फटके एक्झिक्यूट करून देत नाहीये कृणाल पाटील. अजूनपर्यंत तरी चांगल्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी करतायत. हा चेंडू ओव्हर पिच होता, उडवलाय, हवेत गेलाय. कृणाल स्वतः धावतायत, तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला कृणालनं. चांगल्या पद्धतीचे प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले कृणालच्या माध्यमातून, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. षटकाची झाली इकडे समाप्ती. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धाबा लागले जात आहेत. ते म्हणजेच 9. 3 बाद 9 अशी स्थिती. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरून आपण पाहतायत प्रतीक नाईक आलेत, मॅन फ्रॉम कारिवली. पहिला चेंडू, फटका मोठा आहे, फटका दमदार आहे, फटका जोरदार आहे, पण डिस्टन्स कापू शकला नाहीये. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अजून एका विकेटचं पतन. प्रतीकने आल्या आल्या विकेट प्राप्त केली इकडे. नवीन फलंदाज वेदांत आलेत. या दरम्यानचा पहिलाच बॉल, फुलटॉस आहे, अपील जोरदार केली येते. इकडनं मात्र पंच सहमत नाहीयेत. शरीरभेदी चेंडू होता, फलंदाजाला इकडनं मात्र बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. संधी जरूर होती बॅटरकडे एखादा मोठा स्ट्रोक अटेंड करण्याची. चांगली गोलंदाजी इकडनं जर आपण पाहिली ना तर विघ्नेश 11 या संघाचे गोलंदाज करताना दिसलेत. पहिले षटक राहुलने हाताळलं, त्याने स्वतः या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5. त्यानंतर कृणालने षटक हाताळलं, त्याने धावा खर्च केल्या 2. आणि आता या षटकामध्ये जर पाहिलं ना तर प्रतीक देखील चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. स्टेट बॅटना स्ट्रोक कनेक्ट केलाय, चेंडू चाललाय सरळ मिड ऑफला. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. सोहम जोपर्यंत हा फटका सुंदर आहे, ताकद कमी पडली. मनीष पाटीलने तिकडे झेल सोडली आणि चेंडू देखील चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आला. या दरम्यान हा चौकार. फटका जर आपण पाहिलं तर गॅपमध्ये होता, परंतु चांगल्या पद्धतीचं रनिंग करत असताना तिकडे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केलं होतं. या दरम्यान चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल धाव.
या दरम्यान चेंडू मात्र फर्निचर डिस्पॅच केलं गेलंय, फर्निचर बिखरवलं गेलंय आणि फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. विकेटचं पतन. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. धावफलक आपण पाहतायत जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15च्या घरामध्ये 15 धावा धावफलकावर आहेत. षटक संपली आहेत 3. गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत शेवटचं षटक घेऊन. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या दरम्यान चेंडू मात्र सरळ बॅटनं ऑन दी फटका सुंदर आहे. चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं. सोहमनं चांगल्या पद्धतीने चेंडू पकडलाय. चांगल्या क्वालिटीचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. तिकडे संघाकरिता 3 धावा वाचवलेत सोहमनं. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतायत जाऊन पोहोचले ते म्हणजे 17च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र फिरवलाय गणेशनं. हेच चेंडू गेल्या सामन्यामध्ये देखील टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाईट स्वरूपात जात होते. जेव्हा जेव्हा स्लो चेंडू गणेशने केले परंतु इकडनं योग्य टप्प्यावर हाताळलेत. योग्य लेंथवर हा चेंडू होता. फलंदाजाला विट करून गेलाय. या दरम्यान चेंडू बॅटची कडा. त्या ठिकाणी मात्र थोडेसे पंबल होत आहेत. एक धाव घेण्याची संधी होती. अगदी सहजरित्या एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. सिंगल डबलने काही होणार नाहीये. 1 ते 2 मोठे फटके इकडनं गरजेचे आहेत. कमीत कमी 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल इकडनं फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू मात्र सुंदर आहे. स्टेट बॅटने चेंडूला खेळून काढलाय. त्या ठिकाणी मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येतोय. मिड ऑनला जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सामन्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ राहील आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच रिग्नेश 11 राहणालचा. आडवा बॅटनं फटका सुंदर आहे परंतु डिस्टन्स कापू शकणार नाहीये. मनीष पाटील तिकडे उपस्थित आहेत. ते कुठे झेल सोडणार आहेत. झेल पकडली गेली आहे आणि पहिल्या इनिंगचा ब्रेक होतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 19 आणि 20चं टार्गेट सेट केलं गेलंय.
थैंक यू वेरी मच। फील्डिंग लगानी है ठाकुरपाड़ा स्पोर्ट, जल्द से जल्द खेल की शुरुआत करनी है। बैट्समैन भेज देना है रिग्नेश 11 राहनाल। देखिए 2 रनों का पेनल्टी भी मिला था ठाकुरपाड़ा को, उसके बावजूद 19 रन बने। अगर वो 2 रन ना होते तो मानो सिर्फ 17 ही होता टोटल। निराश किया और आज बल्लेबाजी में तो देवा ठाकुर और राहुल ठाकरे को उतारा ही नहीं गया, जबकि देवा ठाकुर का तो बनता था बल्लेबाजी में थोड़ा सा ऊपर आना, लेकिन उन्हें रोक कर रखा गया। देखना है क्या उसका लाभ तो बिल्कुल भी नहीं मिला। हम यहाँ पर कह सकते हैं रन बहुत कम बने, 20 रनों का टारगेट। बैटिंग ऑर्डर में चेंजेस देखने को मिल रहे हैं। अक्सर राहुल तरे और प्रतीक नाइक बल्लेबाजी की आगाज करते थे, लेकिन इस टूर्नामेंट में यशराज पाटिल, पता है भाई मेरे को, भाई मेरे पूरा सुनोगे मैं क्या बोला। पहले राहुल तरे ओपनिंग करता था प्रतीक के साथ, मेरे से ज्यादा नहीं मालूम और उसकी टीम में क्या होता है क्या नहीं होता है। प्रतीक नाइक, ये यशराज। पिछले मैच में तो ये जोड़ी हिट रही थी। देखना इस मुकाबले में क्या कुछ कर पाएगी। पहला ओवर किसे सौंप रही है यहाँ पर ठाकुरपाड़ा की टीम। खेल को शुरू करना है प्लीज राहुल, समय का थोड़ा ख्याल रखना है। ये देखिए थोड़ी सी चतुराई देखने को मिल रही है ठाकुरपाड़ा टीम की तरफ से। गेंदबाजी के लिए मयूर मात्रे। देखना है गेंदबाजी से क्या मयूर छेड़ेंगे कुछ नया सुर। स्ट्राइक पे यशराज पाटिल। देवा ठाकुर खेल की शुरुआत करानी है प्लीज। आप ही कह रहे थे कब से कि स्पीड अप करना है, अब आपकी बारी आई है तो आप सबसे स्लो है। पहला ओवर पावर प्ले। देखना है पावर प्ले में क्या पावरफुल बल्लेबाजी या बेहतरीन गेंदबाजी। मयूर मात्रे बिल्कुल तैयार। स्ट्राइक पे यशराज पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट। मुड़ते हुए पिंपल घर गांव एंड से गेंदबाज मयूर मात्रे। इस मैच की विजेता टीम दो दो हाथ करेगी मिनेश 11 कारीवली से। मिनेश 11 कारीवली टीम के कप्तान, आपको भी बिल्कुल तैयार रहना है। मयूर मात्रे, राइट आर्म ओवर द विकेट। यशराज पाटिल के लिए पहली गेंद दूसरी इनिंग की। ओहो, पहली गेंद पे स्विच हिट खेलने गए, वाइड बॉल, अंपायर का कॉल। तो अब जीत के लिए यहाँ से सिर्फ 19 रनों की जरूरत। खाता खुल गया एक्स्ट्रा की मदद से रिग्नेश 11 राहनाल का। मयूर मात्रे, कोई करिश्मा है जो यहाँ पर ठाकुरपाड़ा टीम को इस मैच में कमबैक करा सकता है, क्योंकि सिर्फ 20 रन ही डिफेंड करने 24 बॉल में। मयूर मात्रे मुड़ते हुए फिर से स्विच हिट, और इस बार स्वीट हिट बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। चौके के जरिए खाता खोला है यशराज पाटिल ने अपना। थैंक यू डीजे। देखिए पुष्पा का बहुत मशहूर डायलॉग है कि मैं झुकेगा नहीं, और यशराज पाटिल का मानो ये कहना है कि मैं रिवर्स स्ट्रोक मारना छोड़ेगा नहीं, और ठाकुर पाड़ा का मानना है कि देवा ठाकुर को हम बल्लेबाजी देंगे नहीं। राहुल भाई ने बोला है, बोले जो बोला है बोल। ओ राहुल दा, अगली गेंद फिर से रिवर्स स्ट्रोक ट्राई किया, गेंद पीछे की तरफ ट्रैवल करी, 1 रन बनाए, दूसरे के लिए गए। 23 कदमों के साथ 2 रन पूरे। 2 की मदद से स्कोर हो चुका है कुल 7 रन, 7 रन। राहुल ठाकरे अभी भी मुस्कुरा रहे हैं, काफी कूल एंड काम।
मयूर मात्रे 7 रन ऑलरेडी बन चुके हैं यहाँ पर। हो, इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन पैरों की दरार से गेंद फरार, डॉट बॉल। अच्छा कमबैक किया इस गेंद पर मयूर मात्रे ने, अच्छा वाइड यॉर्कर। मिनेश 11 कारीवाली टीम के कप्तान और पूरी टीम आपको बिल्कुल तैयार रहना है। इस मैच के तुरंत बाद आपका मुकाबला है और मायरा 11 भादवाड़ आपको भी रेडी रहना है। इस बार ऑन साइड में खेला फ्रंट फुट को अलग करके, लेकिन उतने अच्छे तरीके से बल्ले भी नहीं आई। वहां पर स्क्वायर लेग पे फील्डर मौजूद, एक ही रन सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 8 रनों पे पहुंचे। 8 रन बिना किसी नुकसान के जीत के लिए यहाँ से चाहिए सिर्फ 12। पूरी तरीके से बदल दिया है रिग्नेश 11 राहनाल ने नजारा। मयूर एक बार फिर से मुड़ते हुए अब जाकर स्ट्राइक पे प्रतीक नाइक, फ्लर लेन की गेंद थी, खेल दिया है, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन मिस फील्ड। कुछ भी अच्छा नहीं हो रहा ठाकुरपाड़ा टीम के साथ। 1 रन बना है दूसरे के लिए। इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, रन को सनम। जहां होने थे 1, लेकिन आंखों ही आंखों में इशारा करके दूसरे रन के लिए भी बढ़ गए प्रतीक नाइक। 10 रन जीत के लिए अब और 10 रन की जरूरत। 10 ऑलरेडी बन चुके हैं। इसके बाद 3 ओवर का खेल बाकी है। मयूर मात्रे इस बार अक्रॉस द लाइन खेला था वहां पर, लेकिन उतने अच्छे तरीके से कनेक्शन नहीं, अच्छी फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, डॉट बॉल। 1 ओवर के बाद रन बने 10, बचे हुए 3 ओवर, 18 बॉल में जीत के लिए चाहिए 10। देखना अगला ओवर कौन लेकर आ रहा है। नितिन, गेंदबाजी में अभी भी देवा ठाकुर नहीं आई है। नितिन पे भरोसा दिखा रहे हैं वहां पर टीम के कप्तान। दिखने क्या नितिन विकेटें लेंगे गिन गिन, गुच्छों में विकेट की जरूरत है यहाँ पर ठाकुरपाड़ा टीम को। 1 ओवर में कम से कम 4-5 विकेट चाहिए। इस तरीके की कोई करिश्माई गेंदबाजी करनी होगी। देखना है वो कौन गेंदबाज होगा जो कोई करिश्मा कर दिखाएगा। नितिन मुड़ते हुए राइट हैम ओवर द विकेट यशराज पाटिल के लिए दूसरे ओवर की पहली गेंद लेकर। बहुत ज्यादा सफल हुए, खेल दिए फाइन लेग बाउंड्री की तरफ। अंपायर के फैसले का इंतजार, रन आ गए 4। खराब गेंद। थैंक यू डीजे, अंपायर ने अपना फैसला बदला है वहां पे। चौका नहीं, ये आया है सिक्सर। टोटल स्कोर हो चुके हैं 16-16। जीत के लिए सिर्फ रन चाहिए यहाँ पे 4। देवा एक बार फिर से मुड़ते हुए, देवा नहीं नितिन, जर्सी देवा की उन्होंने पहनी है 7 नंबर। 1 रन सिंगल की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 17-17। देवा ठाकुर ने 2-2 जर्सी बनवाई है अपने लिए, लेकिन एक्शन में नहीं आ रहे हैं। लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया हल्के हाथों से वहां पर प्रतीक नाइक ने 1 रन। इसके बाद का महामुकाबला देखना मत भूलिएगा। एक तरफ होंगे प्रतीक नाइक जो रिग्नेश 11 राहनाल से खेलेंगे, और उनके सामने होगी उनके गांव की टीम मिनेश 11 कारीवाली। क्योंकि पिक्चर मैं समझता हूं साफ हो गई है। जीत के लिए सिर्फ 2 रन चाहिए। नितिन यशराज के लिए बहुत ज्यादा दूर से बल्ला चलाया था, वहां पर गेंद की लाइन में आ नहीं पाते सही तरीके से यशराज पाटिल, डॉट बॉल। फिर से मुड़ते हुए नितिन, मिस टाइम हवा में, लेकिन मौका नहीं बना पाए कैच का। स्कोर लेवल हो चुका है, सिर्फ 1 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए और क्वार्टर फाइनल में एंट्री करने के लिए रिग्नेश 11 राहनाल को। 13 गेंदों में 1,
नितिन, प्रतीक नाइक के लिए बड़े स्ट्रोक की कोशिश की है, गेंद पीछे की तरफ गई, रन लेने से मना कर दिया है, डॉट बॉल। और अभी भी गेंदबाजी के लिए देवा ठाकुर नहीं आ रहे हैं, क्या वजह है? लग रहा है मैच फिट नहीं है वो, यही कारण है कि बल्लेबाजी के लिए भी नहीं आए थे। और गेंदबाजी में भी नहीं आए देवा ठाकुर। स्पीड अप करना है प्लीज देवा ठाकुर, 12 बॉल में 1 रन चाहिए, इसके बाद 2 मैचेस है और टाइम बहुत ज्यादा हो चुका है, थोड़ा सा सहयोग करना है। अब इसके बाद हमारे पास जो टाइम है वो 1 घंटा 30 मिनट है और उसमें हमें 2 मैच कवर करने हैं एनी हाउ, क्योंकि कल ऑलरेडी 10 मैचेस हैं, शेड्यूल हमारा कल बहुत स्ट्रिक्ट है। लवेश, पहली गेंद और अंपायर का इशारा, वाइड, मैच को जीत लिया है रिग्नेश इलेवन राहनाल ने, मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक ठाकुरपाड़ा टीम, देवा ठाकुर, राहुल ठाकरे, लवेश, यश एंड ऑल टीम। यशराज पाटिल आपको टॉस के लिए आ जाना है तुरंत प्लीज, यशराज थोड़ा सा कोऑपरेट करना है।